नमस्कार. SP न्यूज प्रतिनिधी महादेव कोल्हापुरे. कवठेकुलंद ह्या ठिकाणी नदी पाणवठ्याला घाटाचं काम जोरात चालू आहे आणि उत्कृष्टप्रमाणे ह्या ठिकाणी घाट झालेला आहे. हे घाट गावच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंचच्या प्रयत्नातून झालेला आहे. तर ह्या ठिकाणी काही गावचे सदस्य सरपंच तंटामुक्त अधिकारी वगैरे आहेत. ह्या ठिकाणी राजू पाटील तंटामुक्त अध्यक्ष आहेत. ह्यांची आपण मुलाखत घेत आहोत. पाटील साहेब, आता हे घाट व्हायला आहे, ह्या घाटामुळे फायदा काय काय होणार आहे गावात? म्हणजे काय घाट झालं आहे, काय चांगली गोष्ट आहे? यामुळे गावचा काय फायदा होणार आहे? गावचा फायदा म्हणजे काय, आजपर्यंत आमचा मडीघाट बांधून बरेच दिवस तसंच राहिला होता. बर. आणि त्या मडीघाटाला रात्री अपरात्री एखादा जर मड आलं तर आम्हाला खाली नदीला जायला वाट नव्हती. बर. आणि काही गावातील थोड्या लोकांना इथं धुण्यासाठी महिलांना किंवा जनावरांसाठी बी चांगलं होणार आहे. बरोबर. आणि आजपर्यंत ती सोय कधीच होत नव्हती, त्यामुळं लोकांची सगळी गैरसोय होत होती. हा झाल्यामुळं बरीचशीच लोक याच्यावर म्हणजे आनंदित आहेत. बर. आता हे घाट कुठल्या टप्प्यात आला? किती दिवस लागेल याला अजून बनवायला? आता घाट चालू झालेला आहे, अजून बरेच दिवस लागतील. पण बर. हे लवकरात लवकर पूर्ण करावं असं आम्ही पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावं असं त्यांना सांगितलेलं आहे. बर. त्यांनी प्रयत्न करून संपवतो असं सांगितलेलं आहे. बरं, हे घाट झाल्यामुळं गावासाठी ह्या घाटाचा उपयोग काय होईल? आता सध्याला गावासाठी उपयोग म्हटलं तर मराठा समाजासाठी जे खाली रक्षा विशेष करायला जात होतं ते इथनं राडीतनं जायला लागत होतं. आता घाट झाल्यामुळे पूर्ण नदी पांथ्याला जाता येईल, एवढं मराठा समाजासाठी चांगली गोष्ट झालेली आहे. ओके, धन्यवाद. मी राजगोंडा शिवगोंडा पाटील कवठेकुलंद तंटामुक्त अध्यक्ष. जे आपला जोगाया रस्त्याचा जो घाट आहे, मडीघाट आहे, तिथं खालच्या बाजूला जे घाट बांधत आहे ते ग्रामपंचायतने प्रस्ताव देऊन ती जागा भरपूर झाली आहे आणि पाण्यानं जायला येत नव्हतं. ते पाण्यानं जायला सुद्धा रात्री अपरात्री जे एखादं प्रेत घेऊन गेलं तर तिथे नदीला जायला अवघड होतं. आणि तिकडं SP न्यूज प्रतिनिधी महादेव कोल्हापुरे. ह्या ठिकाणी कवठेकुलंदमध्ये नदी किनारी घाट झालेला आहे आणि या घाटामुळं युवा पिढींना पोहण्यासाठी वगैरे खूप चांगला उपक्रम ह्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी मुख्य जनावरांना सुद्धा पाणी पिण्यासाठी, परत धुणी वगैरे धुण्यासाठी खूप चांगलं या ठिकाणी केलेलं आहे. ह्या ठिकाणी गावच्या प्रयत्नातून हे घाट झालेलं आहे. या शेताला पायऱ्या सुद्धा यांनी बनवलेल्या आहेत. खूप चांगलं बांधकाम झालेलं आहे. नमस्कार. मी SP न्यूजकडून महादेव कोल्हापुरे. कवठेकुलंद ह्या ठिकाणी नदी किनारी घाटाचं काम चालू आहे. या ठिकाणी आता दुपारच्या वेळेत आपण इथं आलो आहे. आता इथं कॉन्ट्रॅक्टर आहेत, कॉन्ट्रॅक्टरची मी माहिती घेतो. दादा, हे कुठून हे म्हणजे मंजूर झालं आणि किती दिवस झाले घाट चालू करून? हे आमचं झालं 15-20 दिवस. 20 दिवस झाले. अजून किती दिवस लागतील? अजून महिना लागेल. बरं, ठीक आहे.